देशातील 13 राज्यांमध्ये 16 महिलांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळलेली असताना पुरोगामित्वाचा वसा आणि प्रगतीचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या 57 वर्षात एकही महिला मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेली नाहीये। तर ही महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची खंत ठरतीये। समतेचं मूल्य आणि स्त्री शिक्षणाची पायाभरणी करणाऱ्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासारख्या नेतृत्वाच्या शिखरापर्यंत महिला प्रतिनिधी पोहोचलेल्या नसून सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातल्या भिडेवाड्यात देशातल्या मुलींची पहिली शाळा सुरू केल्याबद्दलचा दाखला अभिमानाने दिला जातो। मात्र याच महाराष्ट्रात गेल्या 57 वर्षात एकाही राजकीय पक्षाने मुख्यमंत्री पदापर्यंत एकाही महिलेस प्रतिनिधित्व दिलेलं नाहीये। महाराष्ट्राची कन्या म्हणून गौरवण्यात आलेल्या प्रतिभाताई पाटील यांना देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला। मात्र त्यांनाही महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता या पदापर्यंत जाता आलेला आहे। महसूल मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेल्या शालिनीताई पाटील मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत राहिल्या, पण प्रत्यक्षात होऊ शकल्या नाहीत। राज्यात सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसने देशाला पहिली महिला पंतप्रधान, पहिली महिला राष्ट्रपती, पहिली महिला पक्षाध्यक्ष सुद्धा दिली, पण महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री देऊ शकले नाहीत। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकूयात इतर राज्यातील महिला मुख्यमंत्र्यांच्या यादीवर। ओडिशामध्ये नंदिनी सतपथी 1972 साली त्यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली, तर गोव्यामध्ये शशिकला काकोडकर यांनी 1973 साली मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली। आसाममधल्या सय्यदा तैमूल या 1980 मध्ये मुख्यमंत्री होत्या। उत्तर प्रदेशच्या सुचेता कृपलानी हे 1963 मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या। त्यानंतर 1995 मध्ये उत्तर प्रदेशच्या मायावती या देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर आल्या आणि तामिळनाडूमध्ये 1991 साली जयललिता मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसल्या। त्यानंतर 1988 साली तामिळनाडूमध्ये जानकी रामचंद्रन यांनी सुद्धा मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आणि 1996 मध्ये पंजाबमध्ये राजेंद्र भट्टल या सुद्धा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या आणि 1997 मध्ये बिहारच्या मुख्यमंत्री म्हणून राबडी देवी सुद्धा समोर आल्या। तर दिल्लीमध्ये 1998 साली सुषमा स्वराज मुख्यमंत्री होत्या। 1998 मध्ये दिल्लीमध्ये शीला दीक्षित यांनी सुद्धा मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आणि मध्य प्रदेशमध्ये 2003 साली उमा भारती मुख्यमंत्री झाल्या आणि राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांनी सुद्धा 2003 मध्ये मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली। तर 2011 मध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, गुजरातमध्ये 2014 साली आनंदीबेन पटेल यांनी सुद्धा मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांनी सुद्धा सांभाळलेली आहे आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या सुद्धा सगळ्यांनाच परिचयाच्या आहेत। मात्र महाराष्ट्राला आजपर्यंत एकही महिला मुख्यमंत्री पदाचा चेहरा लाभलेला नाही।